नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र बहिणींनो, आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना 2025 2100 + 1500 यांच्या खात्यात जमा झालेल्या आहे 1 मार्चची. म्हणजे आजची अपडेट आहे बघा बहिणींनो. पैसे नसल आले तर तुम्हाला लगेच हे काम करायचं आहे. म्हणजे कुठलं काम करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे. कोणाकोणाच्या खात्यात पैसे आले, कोणाकोणाच्या खात्यात नाही आले, ते कशामुळे नाही आले, ते सर्व काही माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. पण बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाचं बोलणार आहे. मी काही महत्त्वाच्या सूचना देतो, त्या व्यवस्थित ऐका. बघा बहिणींनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलंच एकमेव व्हिडिओ ऑल एक्झाम हे चॅनल आहे की जे तुम्हाला खरी माहिती पुरवतं. इतर जे काही चॅनल आहे ते तुम्हाला काहीही सांगतात, थंबनेलला एक ठेवतात आणि आतमध्ये काहीही व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीही सांगतात. म्हणजे खोटी माहिती तुम्हाला ते लोक देतात. थंबनेलला ठेवतात की तुम्हाला स्कूटी भेटणार आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींना सांगतात की कमेंटमध्ये सांगा, की कमेंट करून म्हणा की मला स्कूटी पाहिजे. तो भामटा तुम्हाला कुठून कुठे देणार आहे. आपली बहीणही तिथे कमेंट करते की मला स्कूटी द्या म्हणून. तर बहिणींनो, मला सांगायचा उद्देश एकच आहे की तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल आणि जी काही सरकारकडून आलेली जी अत्यंत खरी माहिती जशाच्या तशी जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बहिणींनो, आता तुम्ही जर का चॅनल नाही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही व्हिडिओची आणि तुम्ही माझ्या खऱ्या व्हिडिओपर्यंत पोहोचणार नाही. खोट्या लोकांच्या सानिध्यात जाऊन तुमचा अमूल्य अग्रे असा वेळ तुम्ही वायाला घालवसाल. त्याच्यामुळे तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलंच एकमेव असं चॅनल आहे की जे खरी माहिती देतं. ठीक आहे. तर बघा बहिणींनो, आता ही सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. आता मेन मुद्द्याकडे आपण येऊया की 2100 + 1500 कुणाच्या खात्यात जमा झालेले आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या बहिणींनो, आता सध्याच्या स्थितीनुसार मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नीट व्यवस्थित ऐका. सध्याच्या स्थितीनुसार काही बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहे. आता मी तुम्हाला सांगतो आणि आता तुम्ही म्हणसान की सर मग ते 2100चं काय मॅटर आहे. ठीक आहे, तर ते 2100चं मॅटर मी सांगतो तुम्हाला, काळजी करू नका. तर काही बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले. आता ज्या बहिणींना 1500 रुपयेही नाही आले त्यांचा काय प्रॉब्लेम असेल हे पण मी तुम्हाला सांगतो आणि त्यांनी काय करायचं ते पण सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता ज्या बहिणींच्या खात्यामध्ये, लक्षात घ्या, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले आहे ते होऊ द्या झाले तर तत्पूर्वी आपण काय करूया, त्या 1500चा विषय सोडून द्या. आपण तुम्हाला 2100 विषय मी तुम्हाला सांगतो. आता 1500 रुपये जमा झालेले आहेत. ज्यांच्या नाही झाले त्यांच्या काउंट नाही झाले ते सांगतो. पण 2100 रुपये कधी जमा होणार आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हालासुद्धा माहिती असेल आपल्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं आहे आणि ही योजना लाडक्या बहिणीची महायुतीने चालू केलेली आहे. ठीक आहे. तर बघा, आपल्या राज्याचे आता मुख्यमंत्री आहे जे की देवेंद्र फडणवीस सर आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबसुद्धा. आता उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेब. पण ज्यावेळेस ही योजना चालू झाली त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबच हे आपले मुख्यमंत्री होते. त्यावेळेस एकनाथ शिंदे सर पण म्हणाले होते, त्याच्यानंतर अजितदादा पवार असतील, त्याच्यानंतर आपले देवेंद्र फडणवीस सर असतील, म्हणजे हे सर्वच म्हणाले होते की आमचं सरकार आलं तर आम्ही 1500चे 2100 रुपये करू. ठीक आहे. आता तुम्ही ते 1500चे 2100 रुपये करू म्हणून आपल्या बहिणी इथं आशा लावून बसलेल्या आहे की आता 2100 रुपये कधी जमा होणार आहे खात्यामध्ये. तर बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही योजनेमध्ये त्याची आर्थिक वाढ करायची असेल तर अधिवेशनामध्ये त्याचं बजेट मांडावं लागतं आणि मग बजेट मांडल्याच्या नंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब होत असतो. आता हे जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे हे आता चालू होणार आहे 2-3 दिवसानंतर. मग यामध्ये ते काय करतील, या योजनेवर बजेट मांडतील. बजेट मांडून याच्यामध्ये त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतील, त्याला मान्यता देतील आणि एप्रिल महिन्यापासून तायांनो तुम्हाला 1500चे 2100 रुपये म्हणजे 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये यायला एप्रिल महिन्यापासून चालू होईल. ही सरकारची माहिती आहे, मी माझ्या मनानं काही सांगत नाही. ठीक आहे. 2100 रुपयाचं मॅटर आता तुम्हाला कळलं असेल. आता त्याच्यानंतर मेन महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो की 1500 खात्यात कोणाच्या जमा झाले. आता बघा, 1500 कोणाकोणाच्या खात्यात जमा झाले हे मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की मध्यंतरी सरकार ही अर्जाची पडताळणी करत आहे आणि सरकार अर्जाची पडताळणी करत असल्यामुळे ज्या ज्या बहिणींच्या त्रुट्या आढळल्या तर त्या बहिणींच्या इथं खात्यामध्ये पैसे येत नाही आहे. आता तुमची माहिती सर्व क्लिअर असेल पण अनावधानानं काही त्रुटी तुमच्या फॉर्ममध्ये जर झाली असेल तर तुम्हाला हप्ता आलेला नसेल तर मग तो हप्ता येण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये काय करावं लागेल, जी काही त्रुटी आहे ती त्रुटी तुम्हाला काढावी लागणार आहे.
आता ज्या बहिणींच्या खात्यात 1,500 जमा झाले त्यांची तर बल्ले बल्ले आहे, त्यांना पैसे भेटून गेले, त्यांचा काही ताणच राहिला नाही. त्यांना 2100 रुपयेही भेटणार आहे एप्रिल महिन्यापासून. पण ज्या बहिणीला 1,500 रुपयेच आले नाही आत्ता, तर त्या बहिणींसाठी सांगतो मी, तुमच्या फॉर्ममध्ये कोणती त्रुटी असू शकते. पहिली आणि महत्त्वाची त्रुटी आहे, लगेच तुम्हाला ते काम करायचं, लईत लई 1 ते 2 दिवसात खात्यामध्ये तुमचे 1,500 रुपये जमा होतील. पहिली त्रुटी कोणती आहे बघा, की तुम्ही स्वतःचं आधार कार्ड बघायचं, स्वतःचं पासबुक घ्यायचं, त्यावरती आधार कार्डवरती आणि पासबुकवरती एकच नाव आहे का हे तुम्ही आवश्यक बघून घ्या. जर का तुमचं आधार कार्डवरती नाव असेल उषा आणि आधार कार्डवरती असेल उषा आणि बँक पासबुकचं जे खातं असतं आपलं म्हणजे पासबुक असतं, त्या पासबुकवरती जर का तुमचं नाव असेल उषाबाई, तर तुला पैसेच मिळणार नाही. म्हणजे सरकारने एक आदेश दिलेला आहे की आय डी प्रूफ म्हणजे काय, तर जे काही आपण आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे असतं, मतदान कार्ड वगैरे, त्याला आय डी प्रूफ बोलतात. तर ते आय डी प्रूफवरलं नाव आणि त्याच्यानंतर बँक खात्यामधील नाव हे जर का एक नसेल तर तायांनो तुम्हाला इथे पैसे भेटणार नाही. त्याच्यामुळे भरपूर इथं महिलांचे पैसे अटकलेले आहे. हे बघा, तुमची त्रुटी असेल तर तुम्ही ती त्रुटी दूर करून घ्या. दोन्ही नावाची व्यक्ती एक असल्याबाबतचं तुम्हाला बँकेत जाऊन तिथे करेक्शन करून घ्यायचं आहे. हे आता विषय संपला, हे तुम्हाला कळलं असेल. अजून कोणाकोणाला पैसे भेटले नाही बघा, त्याच्यानंतर तुम्ही जर का फॉर्म वय कमी असताना जास्त करून टाकला असेल तर त्यांचेही फॉर्म इथं बाद करण्यात आलेले आहे. ज्यांचे आढळले त्यांचे केले बाद, ज्यांचे नाही आढळले त्यांचे राहिले जमलं त्यांचं, पण ते सुद्धा इथे बाद करण्यात आलेले आहे. एकंदरीत अशा पद्धतीने ही अपडेट होती. तर काही अडचण तुम्हाला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला पुढची अपडेट मी देतच राहील. खरी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून बहिणींनो तुम्ही खऱ्या माहितीपर्यंत पोहोचाल आणि तुम्हाला खरी माहिती भेटेल. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. धन्यवाद बहिणींनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.